झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याची बातमी। पुण्यामध्ये भाजपच्या शहराध्यक्षपदी अनिल शिरोळेंची निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप शहराध्यक्षा बदलाचं राजकारण तापू लागलंय। विद्यमान शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या कारकिर्दीत पक्ष अगदी रसातळाला गेल्याची टीका करत मुंडे गटाच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। पुण्याच्या भाजप शहराध्यक्षपदाचा तिढा सुटल्यानंतर पिंपरीतही शहराध्यक्ष बदलाच्या घडामोडींना वेग आलाय। गडकरी गटाचे विद्यमान शहराध्यक्ष एकनाथ पवार पुन्हा संधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण एकनाथ पवार यांच्या कारकिर्दीत महापालिका निवडणुकीत पक्षाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि पक्ष रसातळाला गेल्याची टीका होतीये। त्यामुळे मुंडे गटाने या पदासाठी आग्रह धरलाय। तसंच एकनाथ पवारांची पुन्हा निवड म्हणजे पोरखेळ असल्याची टीका बाळासाहेब गव्हाणेंनी केली आहे। आता पार्टी महत्वाची हो, माणसं महत्वाची नाहीये आणि आज संधी आहे। इथे एकनाथ झाला हा पोरखेळ झाला। तर दुसरीकडे एकनाथ पवार यांनी याबाबत बोलायला नकार दिलाय, पण ते स्वतः या पदासाठी इच्छुक आहेत। त्यांना हे पद मिळालं नाही तर नामदेव ढाके यांना शहराध्यक्षपद मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। एकनाथ पवार यांच्या गटाचा शहराध्यक्ष होऊ नये यासाठी आता भाजपचे विरोधी गट एकत्र आलेत। मात्र अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत। काही असलं तरी सध्या शहराध्यक्ष निवडीवरून भाजपमधलं राजकारण मात्र प्रचंड तापलेलं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।